रामकृष्ण हरी. आज शाळेचा पहिला दिवस, पण तरी माझ्या आईने आठवणीने मला भेटायचं ठरवलं, कारण ती वारीला येण्यासाठी अतिशय उत्सुक असते. पण तिला कदाचित माहीत नसेल, 2000 प्रती काढल्या तर रवीकडे आहेत. रवी पाखरे आहे ना, त्यांच्याकडे. तर माझ्याकडे ह्या 2-4 आहेत. ह्या चालू वर्षीच्याच आहेत, गेल्या वर्षीच्या वगैरे कशाला वाटायच्या आपण. आणि दुसरी गोष्ट, आपण गेल्या 18 वर्ष शांतारामच्या बंगल्यावर जायचो, पण आता मात्र तो बंगला कॅन्सल करून जुन्याच मार्गावर, म्हणजे पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम पनवेल, चौथा मुक्काम चौक आणि 5वा मुक्काम खोपोली. संपला विषय. 5 दिवसात खोपोली. आणि अगोदर म्हणजे ह्या 16-17 वर्षामध्ये आपण कसं जायचो? पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम महाप, चौथा मुक्काम नेवाळीगाव, 5वा मुक्काम वांगणी, 6वा मुक्काम भिवपुरी, 7वा मुक्काम महड आणि 8वा मुक्काम खोपोली. म्हणजे 8व्या मुक्कामापर्यंत आपण खोपोली जातो. आता आपण 5वा मुक्काम, म्हणजे 4 रात्र आपल्या कमी झाल्या. तर अशी ही आमची आई, आमची नयनची आई आहे. आमचे काका जे आहेत संपत सोनवणे माऊली, त्यांच्या ह्या सौभाग्यवती आहे. पण दुर्दैवानं ते अनेक, म्हणजे माझी जशी वारी सुरू झाली तसं त्यांचं वारीला सुरू झालं. आणि ही दिंडीची जाहिरात मी माईला देत आहे. या वर्षीच्या 4 जाहिराती माझ्याकडे होत्या. तसं मी रवींद्र पाखरे माऊलींकडे दिलेल्याच सगळ्या जाहिराती, पण तरी तुझ्याकडे 4 ठेव. आपला मुक्काम हा वाशीच्या पुढं पनवेलला आहे, जुन्या मार्गे. जी आपली दिंडी 1978 साली जात होती, ती 2006 पर्यंत. नंतर आमच्या भावाने बंगला बांधला आणि मग रस्ता बदलला. आता तो रस्ता बंद झाला, जुन्याच मार्गाने चालू आहे की नाही. पण पहिला मुक्काम वडाळा, दुसरा मुक्काम वाशी, तिसरा मुक्काम विठ्ठलवाडी, चौथा मुक्काम पनवेल, म्हणजे आणि 5वा मुक्काम खोपोली. चला, रामकृष्ण हरी. परत तुम्ही आता इकडं